हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण रसरशीत अशी जिलेबी घरच्या घरी बनवणार आहोत. जास्त काही किचकट नाही आणि करायलासुद्धा अवघड नाही. आणि ही जिलेबी बनवण्यासाठी सामानसुद्धा जास्त लागत नाही. कमी सामानामध्ये ही रसरशीत जिलेबी तयार होते. चला मग जास्त न वेळ घालवता आज आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पाक बनवून घेऊया, जिलेबीला लागणारा पाक. तर असं उंच भांडं आपण घ्यायचं, कारण व्यवस्थित आपली जिलेबी ही डुबली पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे उंच भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये मी 2 वाटी साखर घालून घेते आणि 2 वाटी साखर असेल तर 1 वाटी पाणी घालून घेऊया आणि आपण ह्याचा पाक बनवून घेऊया. तरी ते उकळी आलेली आहे साखरेला. जास्त आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा नाही बनवायचा आहे. फक्त चिकट लागला पाहिजे हाताला, बस इतपत आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. पाक शिजत आहे तोपर्यंत आपण जिलेबीला लागणारं बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 मोठा चमचा मी तूप घालून घेतलं आहे. चमचासुद्धा जास्त काही मोठा नाही, पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपण तूप घालून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ते 1 इनोचं पॅकेट घालून घेतलं आहे. आता हे मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया चमच्याच्या सहाय्यानेच. आणि मग आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्ट असं बॅटर बनवायचं आहे. जास्त पण पातळ बनवायचं नाही. एकाच दिशेने व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत आपण हे बॅटर बनवून घेऊया. चमच्याने मिक्स करता येत नसेल तर विस्करच्या सहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात. बघू शकताय किती स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही. तर याच्यामध्ये मी आता ऑरेंज कलर घालून घेते, खायचा कलर. तुम्ही पिवळा कलरसुद्धा वापरू शकताय, पण ऑरेंज कलरची जिलेबीसुद्धा दिसायला खूप छान दिसते, म्हणून मी इथे ऑरेंज कलर घालून घेतलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तरी ते आपलं बॅटरसुद्धा हे तयार झालेलं आहे. तर आता मी ते एका ग्लासमध्ये पायपिंग बॅग घालून घेते. जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही मिठाची पिशवी किंवा दुधाची पिशवीसुद्धा वापरू शकताय. माझ्याकडे पायपिंग बॅग होती म्हणून मी याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेते आणि मागच्या साईडला रबर लावून घ्यायचा, म्हणजे ते बॅटर सांडणार नाही. तर सगळंच बॅटर मी याच्यामध्ये घालून घेते आणि पाठीमागच्या साईडला रबर लावून घेते आणि टोकीला नंतर आपण कैचीच्या सहाय्याने कापून घ्यायचं, जेव्हा जिलेबी बनवायला सुरुवात करू आपण तेव्हा. तोपर्यंत हे असंच ठेवून देऊया. आता इथे पाक बघू शकताय, पाकाला उकळीसुद्धा आलेली आहे व्यवस्थित आणि ते पाकसुद्धा तयार झालेला आहे. हे बघा, हाताला चिकट लागेल इतपत आपल्याला हा दाटसर बनवून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर घालून घेऊया. पाक इथे तयार झाला आहे. मी आता गॅस बंद करते आणि आता एका साईडला एका गॅसवर मी पसरट अशी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि टोकसुद्धा कैचीच्या सहाय्याने त्या पायपिंग बॅगची कापून घेतली आहे. आणि बघू शकताय अशा पद्धतीने आपण जिलेबी गाळून घ्यायची आहे. जिलेबी करण्यासाठी अशी पसरटच कढई घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ह्या जिलेब्या भाजता येतात. अलटून पलटून आपण ह्या आता तळून घेऊया आणि गरम असतानाच आपण ह्या पाकामध्ये सुद्धा घालणार आहोत. तर आता मी ह्या जिलेबी बघू शकताय तेल सोडलंय. आता आपण ह्या काढून घेऊया. 2 सेकंदासाठी मी ते बाजूला ठेवते आणि लगेचच कढईमध्ये दुसरी बॅच आपण ही तळून घेऊया. आता ही दुसरी बॅच तळते तोपर्यंत आपण पहिल्या ज्या जिलेबी काढल्या होत्या त्या पाकामध्ये घालून घेऊया. चमच्याच्या सहाय्याने अलटून पलटून घ्यायच्या पाकामध्ये. वा, मस्तच. आता आपण या काढून घेऊया.
खूप छान दिसत आहेत. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला गावी जिलेबीला खूप महत्त्व असतं. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आवर्जून घरोघरी जिलेबी ही असतेच असते. आणि ह्या निमित्ताने मी आज घरी बनवले आहेत ह्या जिलेबी. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा. करायला खूप सोपे आहे आणि 1 कप मैद्यामध्ये भरपूर अशा ह्या जिलेबी तयार होतात. 1 किलो किंवा 1.5 किलो तरी आरामात होऊन जाते 1 कपामध्ये. जर तुम्ही घरी बनवला तर तुम्ही कधीच विकत आणणार नाही. तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा जिलेबी तळून घेऊया आणि पाकातूनसुद्धा काढून घेऊया. तरी मला 10 मिनिट लागले. 10 मिनिटामध्ये मी साधारण 1 ते 1.5 किलो जिलेबी इथे तयार केलेली आहे. तर या जिलेबी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाल्यात ते सुद्धा मला सांगा. आता मी एक जिलेबी तुम्हाला तोडून दाखवते, किती रसरशीत झालेली आहे. मस्तच. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.